नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी. अमेरिका इस्रायल इराण युद्धाला महिना होता. इराणमध्ये अनेक ठिकाणी ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला. इराणने एक व्हिडिओ देखील त्या संदर्भात जारी केला, ज्यात जमिनीखालील तळावर अनेक क्षेपणास्त्र दाखवण्यात आली होती. ही फक्त एक छोटीशी झलक असल्याचं इराणनं म्हटलंय. लेबनॉनमध्ये इराण समर्थक दहशतवादी गट हिजबुल्लाहनं इस्रायलच्या 5 लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांनी ड्रोन हल्ले केले. इराणमधील इस्फहान शहरातील एक गॅस प्लांट आणि गॅस नियंत्रण केंद्राला लक्ष्य करण्यात आलं. खोरम शहरामधील एका वीज प्रकल्पावर आणि त्याच्या गॅस पाईपलाईनवरही हल्ला झाला. LPG गॅस वाहक जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्याचं दृश्य समोर आलंय. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगातील सर्वच देश मेटाकुटील आले. इराण इस्रायलमधील वाढता तणाव आणि त्याचे जागतिक परिणाम पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवेदन केलं. भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याची जागतिक परिस्थिती, भारताची रणनीती आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी सरकारनं संकेत दिले होते की मध्य पूर्वेतील संकटाबाबत सतर्क असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. कोरोनाच्या परिस्थितीसारखं आपण तयार राहायला हवं, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. जागतिक परिस्थिती वेगानं बदलत आहे, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. भाषणात पंतप्रधान मोदींनी संभाव्य जागतिक इंधन संकट, जागतिक पुरवठा साखळी आणि स्थिरतेसंदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय मंत्रिमंडळ बैठकीत पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा भारताच्या तेल आयातीवर, खतांच्या पुरवठ्यावर आणि व्यवसायावर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणसोबतच्या अमेरिका इस्रायल संघर्षातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता कायम राखण्यासाठी अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या व्यतिरिक्त भविष्यात शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता अखंडित राहावी यासाठी खतांच्या पर्यायी स्रोतांवरही विचारमंथन करण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकार संवेदनशील, दक्ष असून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चं तेल, गॅस आणि खतं यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. युद्धानंतर या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक अधिकाधिक आव्हानात्मक झाली आहे. असं असूनही पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम होणार नाही, हे सुनिश्चित करण्यावर आमच्या सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक आहे. हे संकट लवकरात लवकर संपवण्यासाठी सर्वांनी तोडगा काढावा, असं आवाहन संपूर्ण जग करत असल्याचं पंतप्रधान. दरम्यान या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हानंही उभी राहिली आहेत. ही आव्हानं आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आणि मानवतावादी आहेत. युद्धग्रस्त आणि युद्धग्रस्त देशांशी भारताचे व्यापक व्यापारी संबंध आहेत. ज्या प्रदेशात हे युद्ध सुरू आहे, तो प्रदेश जगभरातील इतर देशांसोबतच्या आपल्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः हा प्रदेश आपल्या कच्च्या तेलाची आणि वायूची मोठी गरज भागवतो, असंही पंतप्रधान म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.